नमस्कार, मी विनायक सावंत. आज आपणासमोर येण्याचं कारण म्हणजे की नातेपुते शहरातला होणारा वीज पुरवठा आणि त्या संदर्भात असणाऱ्या अनेक अडचणी, तक्रारी. तर सगळ्यात मोठं आपलं यश हे आपल्याला मिळत चाललेलं आहे. त्याला कारण सांगतो. नातेपुते शहरातील जनता ही आता जागरूक होत आहे आणि नातेपुते शहरातील जनतेला आता त्यांचे हक्क, त्यांचा अधिकार ह्याची जाणीव होत आहे. ही अतिशय चांगली आणि आनंदाची बाब आहे. त्याचं उदाहरण म्हणजे नातेपुते शहरामध्ये जो वीज पुरवठा खंडित सतत होत होता गेल्या 1 वर्षापासून, आणि त्या संदर्भात काय नक्की आहे प्रॉब्लेम, काय महावितरण अडचण आहे, ह्या संदर्भात आपण त्या संदर्भात पाठपुरावा करत असताना आपण काही पत्रव्यवहार केले. गेल्या 1 वर्षापासून पत्रव्यवहार आपले सुरू आहे, आपण बघितलेलंच आहे. तर त्यामध्ये आपण हे सगळं करत असताना जे पत्रव्यवहार करून जे काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रकार सुद्धा त्यांच्याकडून झाले. त्यांच्याकडून आपण आमरण उपोषण ज्यावेळेस होतं माझं, त्यावेळेस त्यांनी मला पत्र दिलं पण होतं 2025 मध्ये. त्यामध्ये काही गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या की कशामुळे काम थांबलेलं आहे किंवा काय केलं पाहिजे, आणि तरी सुद्धा अनेक त्या समस्या मिटत नव्हत्या. त्या संदर्भात परत आपण अजून एकदा आपण आमरण उपोषणाचा जो काय लोकशाही मार्ग आहे तो निवडला आणि 10 फेब्रुवारी 2026 रोजीपासून म्हणजे मंगळवारपासून आपण आमरण उपोषणाचा इशारा त्यांना दिला होता. आणि त्यानंतर त्यांच्याकडून आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की दिनांक नातेपुते शहरातील वीज समस्याबाबत आपण दिनांक 10 फेब्रुवारी 2026 पासून आमरण उपोषण सुरू करणार असल्याबाबतचे पत्र या कार्यालयास प्राप्त झाले आहे. तथापि सदर बाबींवर महावितरण मार्फत आवश्यक ती कारवाई सुरू असून अनेक मुद्द्यावर ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने वस्तुस्थिती पुढील प्रमाणे आपल्या निदर्शनास आणून देण्यात येत आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं की आपल्याला जी बुधवारचा जो लाईटचा प्रॉब्लेम होता, बुधवार जी आपली लाईट जात होती, तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो विषय होता आणि तो सोल्युशन त्यासाठी त्यावरती जी उपाय होता तो सगळ्यात महत्त्वाचा होता. तो म्हणजे नातेपुते शहराला 2 ठिकाणावरून वीज पुरवठा होतो. एक 33 केव्ही पुरंदावडेकडून, सोलापूर जिल्ह्याचा जो पुरंदावडेकडून आहे, आणि पुणे जिल्ह्यातून जो आहे तो वालचंदकडून 33 केव्ही आहे. तर ते 33 केव्ही वालचंदनगरची लाईन होती ती म्हणजे वादळ वाऱ्यामुळे ज्यावेळेस पाऊस झाला होता त्यावेळेस त्याचं जे काय नुकसान झालं होतं, तर त्या संदर्भात त्यामुळं तिथलं जे काय पोलचं नुकसान झालं होतं, पोल मोडले होते, तोडले होते किंवा पडले होते, ते त्या संदर्भात ती लाईन तात्काळ दुरुस्त करावी ह्यासाठी आपण गेल्या वर्षीपासून प्रयत्न करतोय, पाठपुरावा करतोय. मग त्याचं काम त्यांच्याकडून आता सुरू झालेलं आहे. ह्याचा फायदा काय होणार आहे की बुधवार हा दिवस सोलापूर जिल्ह्यासाठी स्ट्राईक आहे लाईट घालवण्याचा, आणि गुरुवार हा पुणे जिल्ह्यासाठी आहे. म्हणजे ज्यावेळेस बुधवारी सोलापूर जिल्ह्याची लाईट म्हणजे पुणे लाईट स्ट्राईकवर असेल, बंद असेल, मग त्यावेळेस आपल्याला पुणे जिल्ह्यातून जो वालचंदनगर पुणे 33 केव्ही आहे तो आपल्यासाठी बुधवारी चालू राहू शकतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. त्यासाठी जे आपला प्रयत्न सुरू होता त्याला 100% यश मिळत आपल्याला आलेलं आहे. कारण तेथील पोल संबंधित ठेकेदाराला आदेशित करण्यात आलेला असून सदर काम प्रगतीपथावर आहे व लवकरच ते पूर्ण करण्यात येणार असं त्यांनी लेखी दिलेलं आहे. आणि ह्याची मी पाहणी केली की नक्की तिथं पोल चालू आहेत का लावण्याचं, तर तिथं पोल लावण्याचं चालू आहे हे आपल्या लक्षात आलं. मी व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे तो माझ्या सोशल मीडियावरती. आणि दुसरा होता की जो खंडित केला जात होता वीज पुरवठा सारखा जास्त काळ, तर तो सुद्धा कमी करत आणलेला आहे अशा पद्धतीने त्यांच्याकडे सांगण्यात आलेलं आहे. आणि ते काही जी मायनर किंवा मेजर काय प्रॉब्लेम कुठं असतील तर ते पण दुरुस्त करण्याचं काम चालू आहे. त्याचबरोबर मी म्हणलं होतं की नातेपुते शहरामध्ये कमी दाबाने, काही ठिकाणी अर्बन एरियामध्ये कमी दाबाने वीज पुरवठा होतोय, तर त्यामुळे सुद्धा अनेक जी वीज लाईटवरती चालणारी जी यंत्र आहेत किंवा जे गॅजेट्स आहेत ते सुद्धा काय होतात, खराब होत चाललेले आहेत. लोकांचे कमी दाब लाईट कमी आली जास्त आली की ते खराब होत आहेत अशा तक्रारी लोकांच्या येत होत्या. तर त्या संदर्भात त्यांना सांगितलं होतं की गेल्या वर्षीपासून आपण त्यांना सांगतोय की कमी दाबाने जिथं पुरवठा होतोय त्या ठिकाणच्या डीपीचा तुम्ही सर्वेक्षण करा. मग त्यांनी सांगितलेलं आहे की कमी दाबाच्या पुरवठ्याबाबत रोहित्रांचे सर्वेक्षण करून आवश्यक त्या ठिकाणी उपाययोजना करण्यात येत आहे. म्हणजे डीपीचं सर्वेक्षण सुरू आहे, करण्यात येत आहे आणि उपाययोजना करण्यात येत आहे. मग त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनं गेल्या वर्षीपासून आम्ही कुठं कुठं केलेलं आहे काम. तर त्यांनी सांगितलं या भागामध्ये सिंगल फेज तारांचे
3 फेजमध्ये म्हणजे 3 फेजमध्ये रूपांतर करून समस्या सोडवण्यात आली आहे तिथली. तसेच गणगे वस्ती येथील कुंकारे डीपीवरील भार कमी करण्यासाठी इरिगेशन कॉलनी येथे नवीन डीपीचे काम सुरू असून ते सध्या प्रगतीपथावर आहे. म्हणजे जवळजवळ ज्या ठिकाणी सिंगल फेजनं लाईट जाते तिथं 3 फेजची आवश्यकता आहे. अशा ठिकाणच्या या 2 ठिकाणचं काम त्यांच्याकडून सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर प्रभाग 17 आणि 16-17 मध्ये सुद्धा त्यानुसार तिथं सुद्धा 3 फेजचं सुद्धा काम चालू होईल. अशा काय सुरू झालेलं आहे आणि काय सुरू म्हणजे मला सुरू होणार आहे ते सांगू नका, जे आता चालू ते सांगा. कारण काय होणार आहे सुरू ते ऑलरेडी त्यांनी मला सांगितलेलंच आहे अगोदरच्या पत्रामध्ये. पण आता तुम्ही काय सध्या परिस्थिती केलेली आहे ती त्यांनी मला सांगितलेलं आहे. सध्या हे काम झालेलं आहे आणि इतर कामं पण आहेत अजून प्रभाग 3 मध्ये असतील बऱ्याच ठिकाणी कामं होणार आहेत. त्याचा पाठपुरावा माझा चालू आहे, त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका, करू आपण ते. आपला अधिकार आहे, ते आपले हक्क आहेत. आपण काय आपलं काय त्यांचं काय त्यांच्यावर आपलं वैयक्तिक भांडण नाही कुठल्या अधिकाऱ्याबरोबर कुठल्या जी लोकांच्या ज्या काय अडचणी आहेत आणि त्या संदर्भात जिथं सिंगल फेजचं 3 फेज झालं पाहिजे तेच त्यांचं सर्वेक्षण चालू आहे आणि कुठं कुठं करायचं त्यांनी मला ऑलरेडी आधी सांगितलेलं आहे आणि ते झाल्यानंतर तुम्हाला सांगितलं जाईल आणि बघूया त्यानंतर काय होतंय. त्याचबरोबर आपलं म्हणणं होतं की ग्राहकाकडून जास्त पैसे घेतले जात आहेत, तर त्यांनी तर नमूद काय केलेलं बघा. नवीन वीज जोडणीसाठी ग्राहकांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार ऑनलाईन शुल्क आकारले जाते व त्याची रितसर पावती ऑनलाईन मिळते. नवीन इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता असल्यास नवीन कुठे बदल करायचा असेल तर एनसीसी योजनेअंतर्गत महावितरण मार्फत कामे केली जात असून त्यासाठी ग्राहकाकडून कोटेशन व्यतिरिक्त कोणताही सक्तीचा खर्च आकारला जात नाही. त्यामुळे तुम्हाला अतिरिक्त पैसे जर मागितले कोटेशन व्यतिरिक्त कुठे आता एखादी दुरुस्ती असेल काय असेल तुमच्या होत असेल तुम्हाला म्हणलं असेल नाही ह्याला एवढा खर्च येईल तेवढं द्यावं लागेल आणि कोटेशन तुम्हाला पावती ऑनलाईन दिली असेल त्याच्या व्यतिरिक्त पैसे मागत असतील तर अजिबात द्यायचे नाही. तसे कुणी मागणी केली तर 100% तुम्ही मला कॉल करा, त्याला शासकीय पद्धतीनं आपण कसा धडा शिकवायचा ते शिकवूया. त्यामुळे जनतेने घाबरायचं कारण नाही, अतिरिक्त पैशाची गरज नाही. त्यानंतर वीज बिलाबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास समजा वीज बिल आता काय होतंय एखाद्याचं वीज महिन्यात गेल्या महिन्यात कमी आलं अचानकच वाढलं 500 रुपये बिल एकदम 10,000 कसं काय आलं मीटरमध्ये काय फॉल्ट आहे का चेक न करता तुम्हाला बिल भरावं लागेल. आधी बिल भरा परत बघू पुढच्या बिलामध्ये अशा पद्धतीच्या काही तक्रारी पण आपल्याकडे येत होत्या. तर त्या संदर्भात त्यांनी काय दिलंय बघा. वीज बिलाबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास त्या संबंधित शाखा अभियंता यांच्याकडून स्थळ पाहणी करून प्रत्यक्ष अहवालाच्या आधारेच वीज बिले दुरुस्त केली जात आहेत. महावितरणाकडून कोणत्याही प्रकारची मनमानी आकारणी करण्यात येत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आपण त्यांच्यावरती तक्रारीत नमूद केलं होतं की तुम्ही स्थळ पाहणी करा. त्यामुळे नागरिकांना माझी विनंती आहे की जर तुमचं जर फॉल्टी मीटर असेल किंवा लाईट बिल अचानकच तुमचं वाढलं असेल 10-5 पटी मोकळ्याचं आणि तुमची दखल घेतली जात नसेल तर 100% मला फोन करा. ते पण त्यांनी लिहून दिलेलं आपल्याला, त्यामुळे त्याचा सुद्धा आपण विषय मार्गाला लावू. थकबाकी वसुलीबाबत नियमानुसार थकबाकीदार ग्राहकांकडून वीज बिल वसुलीसाठी विद्युत पुरवठा खंडित करण्यात येतो. परंतु त्यापूर्वी संबंधित ग्राहकांना ऑनलाईन प्रणालीद्वारे SMS ने तसेच लेखी नोटीस देण्यात येत आहे. मी तुम्हाला नोटीस दिली पाहिजे त्यांनी तरच ते होऊ शकतं. त्याच्या अगोदर जर कुठल्या प्रकारे नोटीस न देता जर तुमचं वीज खंडित केलं असेल वीज बिल भरलं नाही तर ते सुद्धा तसं केलं तरी मला सांगा, बघू त्यांच्याकडे आपण लोकशाही मार्गाने काय करायचं ते. नातेपती उपयोगातील सर्व ग्राहकांसाठी ते स्मार्ट मीटर आता बसवण्याचं काम चालू आहे. त्या संदर्भात काय म्हणलंय बघा. नातेपुते उपविभागातील सर्व ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. हे मीटर कंपनी मार्फत मोफत बसवण्यात येत असून यामुळे अचूक लक्षात घ्या मीटर कंपनी मार्फत मोफत बसवण्यात येत असून मोफत आहेत बसवले जातात. यामुळे अचूक बिलिंग पारदर्शकता व ग्राहकांना प्रत्यक्ष वीज वापराची माहिती मिळणार आहे. या मीटरमुळे कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त वीज बिल आकारले जात नाही हे लक्षात घ्या. त्यामुळे या संदर्भात जर काय अडचणी असतील तर 100% तुम्ही मला संपर्क करा. त्या मीटरच्या संदर्भात नवीन जे स्मार्ट मीटर आहेत त्या संदर्भात सुद्धा आपण त्यातून मार्ग काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना त्या संदर्भात आपण विचारणा करू. महावितरणच्या कामकाजासाठी जे कर्मचारी आहेत ना, काही बाहेरनं कर्मचारी खाजगी घेतलेले आहेत ते अरेराची भाषा करतात, नीट बोलत नाहीत, अशा तक्रारी आपल्याकडे येत होत्या. तर त्या संदर्भात आपण त्यांना विचारणा केली तर त्यांनी काय सांगितलं बघा. महावितरणाच्या कामकाजासाठी कार्यरत असलेले सर्व कायमस्वरूपी व खाजगी म्हणजे बाह्य रोज कर्मचारी हे कंपनीच्या नियमानुसार काम करीत असून
ग्राहकांची सौजन्यपूर्ण वागणूक देणे त्यांना बंधनकारक आहे. सौजन्यानेच वागणूक दिली पाहिजे त्यांनी ग्राहकांना. तसे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत. तसं आम्ही कर्मचाऱ्याला सांगितले, अजिबात अरेरावी करू नका, सौजन्याने वागणूक द्या, अशा पद्धतीने त्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आलेला असतात. त्या संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्याला म्हणजे उपकार्यकारी अभियंता मान्य अभियंता साहेबांनी सांगितलेलं आहे. तसं जर अरेरावी भाषा करत असतील तर 100% तुम्ही मला संपर्क करा किंवा संबंधित अधिकारी करा किंवा जास्तीत जास्त पोलीस स्टेशनकडे सुद्धा तुम्ही जाऊ शकता. कायदा आपल्यासाठीच आहे. नातेपुते उपविभागातील महावितरणाच्या कामकाजात कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप होत नाही. सर्व कामे नियमानुसार व तांत्रिक आवश्यकतेनुसार करण्यात येत आहे, अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. वरील सर्व बाबींचा विचार करता नातेपुते शहरातील वीज पुरवठा व ग्राहक सेवा सुधारण्यासाठी महावितरणकडून आवश्यक ती कारवाई सुरू आहे. बघा, त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं सांगितलेलं आहे. वरील सर्व बाबींचा विचार करता नातेपुते शहरातील वीज पुरवठा व ग्राहक सेवा सुधारण्यासाठी महावितरणाकडून आवश्यक ती सर्व कारवाई सुरू आहे. तरी आपण 10 फेब्रुवारी 2026 पासून प्रस्तावित आमरण उपोषण स्थगित करून प्रशासनास सहकार्य करावे. ह्यांनी आपल्याला लेखी दिलेला आहे. त्यामुळे नातेपुते शहरातील नागरिकांनी कुठल्याही प्रकारचा वीज पुरवठ्याच्या संदर्भात वीज ग्राहक सेवाच्या संदर्भात जर तुमच्यावरती अन्याय होत असेल तर अजिबात घाबरू नका. तर त्यासाठी जे आपले अधिकार आहेत, आपले हक्क आहेत, त्यानुसार तुमच्यासाठी लढायसाठी मी तयार आहे आणि महावितरण सुद्धा आपल्याला त्या पद्धतीनं सहकार्य करायला तयार आहे असं ह्या पत्रातून दिसतंय. आणि तरी सुद्धा त्यांच्याकडून लेखी देऊन सुद्धा जर त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टीची जर पूर्तता होत नसेल तर त्यासाठी लोकशाही मार्गाने कायदेशीर मार्गाचा वापर आपल्याला करावा लागेल ही त्या माध्यमातून सांगतो. आणि असं काय असेल तर 100% मला संपर्क करा. त्यामुळे नातेपुते शहरातील नागरिकांना मी विनंती करतो की तुमच्या प्रत्येक प्रश्नासाठी वीज पुरवठ्याच्या ही माझी लढाई गेल्या 1 वर्षापासून चालू आहे. त्या पत्र आम्ही सोशल मीडियावर टाकलेले आहेत कधीपासून चालू आहे. तर त्या संदर्भात आपली जी लढाई आहे ती लोकशाही मार्गाने आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे नातेपुते शहरात बुधवारचा प्रश्न जो 33 केव्ही लाईन आपल्याला मिळणार आहे ते अतिशय चालू झाल्यानंतर जी काय लाईट पुरवठा आपल्या शहराला पूर्ण वेळ लाईट पुरवठा होणार आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हे आपलं सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात घ्या. दुसरं की आपल्या नातेपुते शहरामध्ये अर्बन एरियामध्ये जी काय सिंगल पीज लाईन मुळे कमी दाबाने जे काय विद्युत पुरवठा होतोय तर तो 3 पीज करून तिथं कमी दाबाने वीज पुरवठा होतोय त्याच्या संदर्भात सर्वेक्षण सुरू असून अनेक ठिकाणचे सुद्धा कामं पुढे चालू होणार आहेत. अनेक गोष्टी आहेत. हे आपला सक्सेस आहे, लक्षात घ्या. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे असं त्यांच्याकडून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. असं आता बघूया आपण त्यांनी जे आपल्याला लेखी दिलेलं आहे मी तर तुम्हाला वाचून दाखवलं. त्यांनी जे सांगितलं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं माझी विनंती आहे की आपली जी प्रभाग क्रमांक 16 मधील आणि 17 मधील जी मेन प्रॉब्लेम होता तिथे नागरिकांनी माझ्या पुढे मांडला होता. नागरिकांनी सुद्धा त्या संदर्भात लेखी पत्र सुद्धा दिलं होतं. त्यांना माझी विनंती आहे की तिथला प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह होण्याचा मार्ग झालेला आहे. तिथं 3 पीज आता चालू होईल आणि विद्युत पुरवठा तुम्हाला पूर्ण क्षमतेने तुम्हाला तिथं उपलब्ध होईल. यासाठी महावितरण सुद्धा प्रयत्न करत आहे आणि माझा सुद्धा प्रयत्न सुरू आहे. त्याच्या माध्यमातून सांगतो संदर्भात म्हणजे वीज पुरवठ्या संदर्भात किंवा वीज ग्राहक सुधारणा संदर्भात जर काही तक्रारी असतील तर 100% तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. कॉल नाही उचलला तर व्हॉट्सअप करा. माझा व्हॉट्सअप नंबर घ्या 9403 87 48 85. पुन्हा एकदा सांगतो 9403 87 48 85. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.